सन्मान केला जातोय। विनंती आहे सन्मान घेण्याकरिता आपण समोर यायचं आहे। 79 किलो वजन गटात सुवर्ण पदकासाठी लढत माती आखाडा क्रमांक 1 वरती विवेक दावडे कोल्हापूर लाल काशोम फायनल 61 किलो वैभव पाटील कोल्हापूर शहर निळा काशोम तयार रहा। 79 किलो ब्रॉन्झ मेडल पहिली कुस्ती निखिल वाडेकर पुणे जिल्हा लाल कास्ट्यूम पहिला पुकार नितीन चव्हाण कोल्हापूर जिल्हा निळा कास्ट्यूम। एक प्रेषण संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कास्ट्यूम धारण केलेले पैलवान ओंकार येळबर विजयी पुढील फेरीत प्रवेश। महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी नॅशनल चॅम्पियन आणि सुवर्ण पदक विजेते महाराष्ट्राच्या तमाम मल्लांना या ठिकाणी मंचाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी व्हीआयपी आसन व्यवस्था केलेली आहे। कृपया आपला सन्मान झाल्यानंतर डाव्या बाजूच्या ठिकाणी जाऊन आपण मंचामध्ये आसनस्थ व्हावं अशी कळकळीची विनंती आहे। एक प्रेषणीय लढत माती आखाडा क्रमांक 1 वरती 79 किलो वजन गटातील सुवर्ण पदकासाठी चालू आहे। या ठिकाणी बुलेट गाडीचे स्पॉन्सर उद्योजक निखिल किसनराव सातव पाटील व्यासपीठावरती आपल्याला सन्मानित केले जाते। ताबडतोब पुढे या। 61 किलो वजन गट माती विभाग सुवर्ण पदकाची लढत महाराष्ट्र केसरी तथा हिंद केसरी पैलवान अभिजित चंद्रकांत कटके यांचे कुस्ती कोच सन्मान्य हनुमंत गायकवाड वस्तादांचं या ठिकाणी स्वागत। सुभेदार मेजर पैलवान विनायक चौगुले आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू आपलं देखील स्वागत आहे। डॉक्टर महाराजांच्या पूर्णाकृतीच्या समोर आपण कुस्ती बघताय। विनंती असेल थोडंसं बाजूला या कृपया। अरो खांडेकर सातारा पैलवान अभिनंदन 61 किलो सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढत विवेक डॉक्टर अमिलजी ताडे यांचा सन्मान मंचावर विनंती आहे। वैभव पाटील कोल्हापूर शहर निळा काशोम गोरखजी पवार साधू शेठ गुजर स्वागत। विनंती आहे इकडे जरा लक्ष द्या। महाराजांच्या पूर्णाकृती जवळ कुणीही थांबू नका। आम्हाला काम करायला प्रचंड अडचण निर्माण होत आहे। इथे आम्हाला सन्मान सोहळा करताना अडचण होतीये। कळकळीची विनंती करतो आपल्याला हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करायचा आहे। विनंती करतो आपण व्हीआयपी लॉन्ग मध्ये त्या ठिकाणी जाऊन बसा। आपल्याकरिता आसन व्यवस्था केलेली आहे। सन्मान पार पडतोय। प्राध्यापक डॉक्टर मनीषाताई बोरा विनंती असेल सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहावं। उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य आदरणीय संतोषजी भंडारी साहेब विनंती असेल सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहावं आणि प्रकल्प अधिकारी आदरणीय सुरेश 2 कडे चला ताबडतोब डॉक्टर टीम। चालू कुस्तीनंतर माती आखाडा क्रमांक 1 वरती इंग्रजी आकाश करे बीड लाल पट्टीमध्ये केशव परिवाल माती आखाडा 2 कडे चला ताबडतोब। 92 किलो कंटोनी दुसरी फेरी चालू होणार आहे। आकाश करे बीड लाल पट्टीमध्ये तयार व्हा। केशव परिवार जालना निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचं आहे। माती आखाडा क्रमांक 1 कडे या। डॉक्टर टीम चला ताबडतोब माती आखाडा 2 वरती चला। पासष्ट किलो तयार रहा। आकाश नांगरे वीड लाल काशोम अविनाश पवार बुलढाणा निळा काशोम दुसरी फेरी गादी विभाग 65 किलो मॅट क्रमांक 2 वरती। एकोणऐंशी किलो गादी विभाग पुढची कुस्ती पृथ्वीराज बोडके कोल्हापूर शहर लाल कास्ट्यूम गोपीनाथ सुतार सोलापूर शहर निळा कास्ट्यूम। त्यानंतर 79 किलो फायनल
विकास करे सोलापूर शहर लाल कॉस्ट्यूम, सूरज माने ठाणे ग्रामीण निळा कॉस्ट्यूम. एकोणऐंशी किलोच्या मिडल बाउट झाल्यानंतर 92 किलोच्या तिसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. सुवर्ण पदकाची कुस्तीचा लढत मध्यांतर सुवर्ण पदकासाठी लढत चालू आहे. माती आकडा क्रमांक 1 वरती आणि गुणफलक आहे लाल 5 निळा 2. कुस्तीचा मध्यंतर गुणफलक आणि आहे लाल सुवर्ण 7. पदकाचा मानकरी ठरला निळा वैभव 2. पाटील कोल्हापूर शहर आणि रौप्य पदकाचा मानकरी विवेक दावडे कोल्हापूर जिल्हा. दोन्ही पैलवानांचं अभिनंदन. चालू कुस्तीनंतर आकाश करे बीड लाल पट्टीमध्ये तयार आहे. आकाश नांगरे परिवार बीड. जालना चला 65 किलो आकाश नांगरे बीड. बीडचे. एक जण लाल खाली चला. कॉस्ट्यूम एक जण खाली अविनाश चला. पवार बुलढाणा ब्ल्यू कॉस्ट्यूम. पुन्हा कुस्तीला समोरासमोर प्रारंभ. आकाश नांगरे कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी? अविनाश पवार. चला 65 सर्व तयार राहा. त्यानंतर 74 79 किलो वजन गट सुवर्ण पदकासाठी लढत माती आकडा क्रमांक 1 वरती अगदी प्रेक्षणीय चालू आहे. पुढचे तयार राहा. किरण सत्रे सोलापूर लाल कश्यप, तानाजी देशमुख हिंगोली निळा कश्यप. 65 चे सर्व तयार राहा. त्यानंतर 74 स्वयंसेवक आकडा क्रमांक माती आकडा क्रमांक 1 कडे पाणी मारायसाठी घेऊन या. माती आकडा क्रमांक 1 कडे स्वयंसेवक पाणी घेऊन या. माती आकडा क्रमांक 1 वरती सुवर्ण पदकासाठी लढत चालू आहे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आकाश नांगरे बीड हे पैलवान विजयी. चालू कुस्तीनंतर किरण सत्रे लढत. किरण सत्रे सोलापूर लाल कश्यप पहिला पुकार. तानाजी देशमुख हिंगोली निळा कश्यप पहिला पुकार. अटीतटीची लढत. कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी याचा फैसला. मेघराज देशमुख मेघराज पैलवान हिंगोली. पैलवान मेघराज कटके. पाणी पडतंय ते बंद करायला सांगा. तानाजी देशमुख हिंगोली फर्स्ट कॉल. वरती पाणी पडतंय ते फवारा तो बंद करायला सांगा. प्रेक्षकांकडून सूचना आलेली आहे. तानाजी देशमुख हिंगोली पहिला पुकार दिला हिंगोली सह संघ व्यवस्थापक.
हिंगोली, तानाजी देशमुख हिंगोली दुसरा पुकार. 3 पुकार दिल्यानंतर बाद व्हायला पैलवान हिंगोली संघ व्यवस्थापक वजन गट 65 किलो गादी विभाग. पुढचे तयार राहा. रोहन रणदिवे सोलापूर लाल काशोम, स्वराज गोपणे सातारा निळा काशोम. संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कॉस्ट्युम धारण केलेले पैलवान निखिल वाडेकर पुणे जिल्हा विजयी कांस्य पदकाचे मानकरी. अभिनंदन. एकोणऐंशी किलो आणि ब्रॉन्झ मेडल तानाजी देशमुख हिंगोली, पृथ्वीराज बोडके कोल्हापूर शहर लाल कॉस्ट्युम. तानाजी देशमुख हिंगोली तिसरा अंतिम पुकार. काटे की टक्कर चालू आहे माती शाबास पैलवान. गोपीनाथ सुतार सोलापूर शहर निळा कॉस्ट्युम. ओळखपत्र आहे का? तानाजी देशमुख ऐका, ही कुस्ती लावण्यासाठी मुळशी पॅटर्न चित्रपटातील अतिशय उत्कृष्ट भूमिका करणारी रमेश परदेशी, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप बाप्पा बंडे, उपाध्यक्ष विलाजी कतुरेदार संतोष बाप्पू मोहळ यांच्या शुभ हस्ते गोपीनाथ कुस्तीला प्रारंभ. संपलेल्या कुस्तीमध्ये अमोल वालगुडे पुणे जिल्हा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला आहे आणि अजय कापडे कोल्हापूर जिल्हा रौप्य पदकाचा मानकरी ठरलेला आहे. दोन्ही आणि पैलवानचं इकडं सुवर्ण अभिनंदन. पदकाचा मानकरी ठरला. कुस्तीला प्रारंभ होत आहे. 79 किलो 79 किलो वजन ब्रॉन्झ मेडलची कुस्ती. लाल कॉस्ट्युम धारण केलेला पैलवान पृथ्वीराज बोडके कोल्हापूर शहर, तर निळा कॉस्ट्युम धारण केलेला विरोधी पैलवान बनसोडे गोपीनाथ सोलापूर सुतार, हा सुवर्ण पदकाचा सोलापूर मानकरी शहर. ठरला. 79 किलो वजन गट सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.